नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कल्पवेध अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 10वी बोर्डाचा इंग्लिशचा पेपर कसा असतो, त्यामध्ये किती प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांचे वेटेज म्हणजे तो प्रश्न किती मार्काला आहे, याचा सखोल अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, विषय आहे इंग्लिश. या विषयाबद्दल आपल्याला नेहमी भीती असते, की आपल्याला तो विषय समजतो का, नाही समजत का, बोलता येतो का, लिहिता येतो का, असे वेगवेगळे प्रश्न आपल्या मनात असतात. मग आपण या विषयासाठी प्रयत्न केले आहेत का? सराव केलेला आहे का? तर नाही. जसं की आपण मराठी बोलतो, लिहितो, वाचतो, तसं इंग्लिश करतो का? तर नाही. परंतु भरपूर असे शब्द इंग्लिशचे आहेत, जे आपण मराठीमध्ये वापरतो. जसं की चॉकलेट, बिस्किट, फ्रीज, रिमोट, टीव्ही हे इंग्लिशचे शब्द आहेत. मराठीत वापरतो, भरपूर शब्द असे, तरी आपण इंग्लिशला घाबरतो. कारण आपण सराव केलेला नाही. मित्रांनो, 10वीच्या पेपरमध्ये देखील आपल्याला इंग्लिश इंग्लिश या विषयाला सामोरे जायचे आहे. त्यासाठी आपल्याला प्रश्नपत्रिका माहिती पाहिजे आणि प्रश्नपत्रिकामध्ये प्रश्न कसे विचारले जातात, त्या ठिकाणी आपल्याला उत्तरं कशी लिहायची आहेत, सर्वच गोष्टींचे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे का? नाही, हे देखील आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. चला मग मित्रांनो, आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला एक मित्र आहे. तो विचार करतोय, की इंग्लिशचा पेपर कोणत्या तारखेला आहे? आपण 10वीच्या बोर्डात आहात. आपण 10वीचा पेपर देत आहोत. तर आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. कारण पेपर कोणत्या तारखेला आहे, कोणत्या तारखेला नाही, हे माहिती असणं गरजेचं असतंय. जर आपण 27 सोडून 28 तारखेला गेलो, तर काय होणार आपण? फेलच होणार ना. सपोज 27 तारखेला पेपर आहे, तर आपला टाईम देखील माहीत नसेल. तर आपण पेपर चालू होण्याच्या 2 मिनिटं लेट पोहोचलो, तर आपल्याला पेपर मिळेल का? तर नाही. आपल्या हलगर्जीपणामुळे आपण काय होऊ? फेल होऊ. असं न होऊ देण्याकरिता आपल्याला काय एक्झामच्या तारीख आणि टाईम माहिती असणे गरजेचे आहे. म्हणून इंग्लिशचा पेपर कोणत्या तारखेला आहे मित्रांनो? लक्षात असू द्या 27 फेब्रुवारी 2026 या तारखेला तुम्हाला पेपराच्या अर्धा ते 1 तास अगोदर एक्झाम हॉलमध्ये जायचं आहे. लक्षात असू द्या. आता दुसरा आपला मित्र आहे, तो पुस्तक व्यवस्थित वाचतो, ग्रामर देखील वाचतोय, परंतु त्याने प्रश्नपत्रिका वाचलेली नाही. त्याला पत्रिकेबद्दल जास्त गोष्टी माहिती नाहीत. तो विचार करतोय, त्याला मनात प्रश्न आलाय, की इंग्लिशचा पेपर किती मार्काला असतो? तर आपल्याला माहिती पाहिजे, की इंग्लिशचा पेपर हा किती मार्काला? तर 80 मार्काला असतो. मग ह्या 80 मार्काचे डिस्ट्रिब्युशन, विभाजन कशाप्रकारे आहे, याचाच अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत मित्र. आता पुढची मैत्रीण आहे, ती आपल्या वर्गामधील हुशार विद्यार्थिनी असेल. तिला लिहिता देखील असतं, वाचता देखील येतं, ती हुशार देखील आहे. तिला बऱ्याच गोष्टी समजतात देखील. परंतु पेपर लिहिताना तिचा पेपर अपूर्ण राहून जातो. तर मग अशा वेळी काय करायचं? ती तेच प्रश्न विचारते, की "सर, मला वेळ कमी पडेल का पेपर लिहिण्यामध्ये?" तर साहजिकच आहे, हा भाषा विषयाचा पेपर आहे, म्हणजे लँग्वेजचा पेपर आहे. हा थोडा लेंदी असतो. यामध्ये 3 तास आपल्याला मिळतात, बरोबर? या पेपरासाठी. या 3 तासमध्ये आपल्याला 80 मार्काचा पेपर कव्हर करायचा आहे. मग यासाठी आपल्याला व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट असणं खूप गरजेचं आहे. काय असणं? टाईम मॅनेजमेंट. कोणतीही गोष्ट लिहिताना आपल्याला ती गोष्ट पूर्ण होईल का याचीही जाणीव असणं गरजेचं आहे मित्रांनो. म्हणून तुम्ही प्रश्नांचा अभ्यास आज करू आपण. मग ती प्रश्न किती मिनिटात लिहायची याचं टाईम मॅनेजमेंट तुम्हाला करावं लागेल. योग्य वेळेमध्ये सर्व गोष्टी लिहायला पॉसिबल होतील का? की काही गोष्टी सोडल्या तरी चालतील? सर्वच गोष्टी लिहायला अपेक्षित आहे का? जेवढे सांगितले तेवढ्याच लिहाव्यात. या सर्व गोष्टी आपण आज पाहू. मग तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला करायचं काय आहे? ठीक आहे. आता पुढे. तर दुसरा प्रश्न त्या मुलीच्या मनात येतोय, की "सर, मला इंग्लिश वाचता येत नाही. मी कसा पेपर लिहायचा?" म्हणजे तिला वाचता वगैरे येतं. आता तिच्यासारखी दुसरी मैत्रीण असेल तिची, तिला इंग्लिश वाचता येत नाही. तर ती विचार करते, "मला पेपर लिहायचा कसा?" आपण पहिलीपासून तर आपण इंग्लिश लिहायला सुरुवात केलेली आहे. ए पासून तर आतापर्यंत 10वी पर्यंत. मग आपल्याला इंग्लिश लिहिता येते. वाचता येत नाही तो भाग वेगळा आहे. परंतु लिहिता येते. मग लिहिता येते ना, तर आपल्याला उत्तर देखील त्याच ठिकाणी आहे, प्रश्न देखील त्याच ठिकाणी आहे. म्हणजे आपल्याला प्रश्नपत्रिका दिली असेल, उत्तरपत्रिका दिलेली असेल. मग आपल्याला आज समजेल, की प्रश्न कशा प्रकारचे विचारतात.
आपण त्याच प्रकारचे उत्तर देखील पॅरेग्राफ मधून किंवा इतर शोधून थोडाफार अभ्यास करून उत्तर लिहू शकतो. जास्त टेन्शन घ्यायचं कारण आहे का? तर नाही. तुम्हाला इंग्लिश वाचता येत नसेल तरी देखील काही मोजके शब्द तुम्हाला समजतील आणि तुम्ही उत्तर चा चांगलं लिहू शकता आणि मार्क व्यवस्थित मिळवू शकता. पेपर कसा असेल? तिसरा प्रश्न आहे. आपल्या मनात देखील असेल, की सर इंग्लिशचा पेपर असतो, मी घाबरते. तर पेपर कसा असेल? पेपर हा सोपाच असतो. जर आपण अभ्यास केला तर. पेपर हा कठीण असतो. आपल्याला भीती वाटते किंवा जर आपण अभ्यास केलेला नसेल तर. म्हणून एक लक्षात ठेवा, आपण थोडाफार का होईना अभ्यास केलेला महत्त्वाचा असतो. किती? थोडाफार. कारण आपल्याला समजतं देखील, की काय लिहायचंय, कसं लिहायचंय, कोणत्या पेपरचं म्हणजे कोणत्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. कारण आपल्याला बेस्ट ऑफ 5 आहे. काय? बेस्ट ऑफ 5. त्यामध्ये काय होतं सर, की आपल्याला फक्त 5 विषयाचे मार्क मोजले जातील. ज्या विषयात आपल्याला कमी मार्क असतील ते मोजले जाणार नाही. मग आपला जो विषय वीक असेल, तर त्याबद्दल टेन्शन घेऊ नका. त्याबद्दल फक्त पास होण्याचं तुमचं टार्गेट असेल आणि इतर विषयात स्कोरिंग करण्याचं टार्गेट ठेवा. म्हणजे तुम्हाला 80% पेक्षा जास्त टक्के पडू शकतात. म्हणून एवढं टेन्शन घ्यायचं कारण नाहीये. पेपर कसा असेल? पेपर सोपाच असेल, जर तुम्ही अभ्यास केला असेल तर. नसेल तर तरी पण सोपाच असेल. व्यवस्थित पेपर लिहा. आज जे आपण क्वेश्चन पेपर पाहणार आहोत, त्याचं व्यवस्थित लेक्चर पहा आणि व्यवस्थित उत्तर कसं लिहायचंय, त्याचं मॅनेजमेंट ठरवा. आता चौथा प्रश्न, जो प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असेल, तो असा की इंग्लिशच्या पेपरला जीव घाबरतो. साहजिकच आहे. माझा देखील जीव घाबरायचा. का सर? कारण तो इंग्लिशचा पेपर आहे. पहिल्यापासून माझ्या मनात भीती होती. इंग्लिशचा पेपर कसा असतो? तो लिहिता येईल का? तो व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट होईल का? यासाठी मी घाबरलो होतो. परंतु घाबरायचं कारण आहे का? तर नाही मित्रांनो. घाबरल्यामुळे आपल्या चुका होतील आणि चुका झाल्यामुळे काय होईल, की आपण स्कोर कमी करू. म्हणजे आपल्या लिहायच्या काही गोष्टी राहून जातील घाई गडबडीमध्ये. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाहीये. तुम्ही फक्त काय सांगा स्वतःला, की आय कॅन डू इट. मी ते करू शकतो. मी ते लिहू शकतो. मला पेपरला चांगले मार्क मिळतीलच. असं स्वतःला नेहमी सांगत राहा. कॉन्फिडन्स देत राहा. तुम्ही 100% या विषयामध्ये काय मिळवणार आहात? मार्क मिळवणारच आहात. आणि शेवटचा प्रश्न आहे, की सर मला इंग्लिश समजतच नाही, तर मी काय करू? मित्रांनो, इंग्लिश वाचता येत नाही किंवा इंग्लिश समजत नाही. त्यामुळे पेपर लिहिता येत नाही किंवा काय होणार नाही असं नाही. तुम्हाला पेपर लिहिता येईल. आपल्याला उत्तरं त्याच ठिकाणी शोधायची आहे आणि प्रश्न देखील त्याच ठिकाणी दिलेले असतील. आज तुम्हाला समजेल की कशा प्रकारचे प्रश्न असतात. त्यावरून तुम्ही समजू शकता की उत्तरं काय लिहायची तुम्हाला. तुम्ही काहीही भारुडभरती त्या ठिकाणी लिहिणार नाहीत. कारण तुम्हाला आज समजेल की प्रश्न असतात कशी. ठीक आहे. चला मग आता पुढे पाहूया. ही आपली उत्तरपत्रिका असेल. या उत्तरपत्रिकेबद्दल मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, की तुम्हाला अगोदर काय लिहावं लागेल? रोल नंबर अंकामध्ये, नंतर शब्दामध्ये, त्यानंतर तुमची सही करावी लागेल. नंतर एक्झामिनर म्हणजे पर्यवेक्षक जो येईल त्याची सही करावी लागेल. नंतर सेंटर क्रमांक तुम्हाला देखील या ठिकाणी लिहावा लागतो. नंतर या ठिकाणी दिलं असेल विषय. विषय कोणता असेल? इंग्लिश. पेपर दुसरा असू शकतो. त्यानंतर दिनांक 27 फेब्रुवारी 2026. उत्तर लेखनाची भाषा कोणती? इंग्लिश. आणि त्यानंतर आहे सप्लिमेंट अटॅच. जर तुम्ही सप्लिमेंट लावली, पुरवणी वगैरे लावली, तर त्याला परत 1+1 करा. जर लावली नसेल तर 1+0 1 अधिक 0 बरोबर 1 असं लिहून पेपर कंप्लीट करा. त्यानंतर शेवटी बारकोडने हा भाग चिटकवण्याचा विसरू नका. ठीक आहे. या ठिकाणी लिहिलं काय? विद्यार्थ्याने बारकोड ह्या चौकटीत चिटकवावा. म्हणजे तुम्ही या ठिकाणी बारकोड चिटकवणे महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा. एवढं तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये देखील समजले होते. आता आपण प्रश्नपत्रिका असणार कशी आहे? त्यामध्ये टोटल प्रश्न किती असतील? कोणता प्रश्न किती मार्काला असेल? याचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, 80 मार्काचा आपला पेपर आहे. मग यामध्ये पहिला प्रश्न हा लँग्वेज स्टडीशी संबंधित आहे. कशा संबंधित? लँग्वेज स्टडी. मी असं म्हणू शकतो, क्वेश्चन क्रमांक 1 हा किती मार्काला आहे? तर 10 मार्काला.
बरोबर. यामध्ये दोन घटक आहेत, ए आणि बी. एवढं तुम्हाला साधं सोपं समजायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 1 म्हणजे प्रश्नाला इंग्लिशमध्ये म्हणतात क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 1 मार्क किती आहेत त्याला? 10. मग यामध्ये क्वेश्चन क्रमांक 1 मध्ये दोन सेक्शन आहेत, ए आणि बी. बरोबर. मग ए हा 8 मार्काला आहे आणि बी हा 2 मार्काला आहे. टोटल 10 मार्काला प्रश्न क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 1 सेक्शन 1 चे नाव लँग्वेज स्टडी लक्षात असू द्या. एवढं आपल्याला बेसिक गोष्टी समजल्या असतील. याच ठिकाणी तेच दिलंय. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 10 मार्काला. त्यामध्ये ए हा सेक्शन 8 मार्काला आहे आणि बी हा सेक्शन 2 मार्काला आहे. एवढं लक्षात असू द्या. मग ए या सेक्शनमध्ये काय आहे त्याचा आता आपण अभ्यास करूया. ए हा सेक्शन. ए या सेक्शनमध्ये पहिला प्रश्न असेल तो असेल कंप्लीट वर्ड्स. आपल्याला काही शब्द दिलेले असतील आणि ते शब्द पूर्ण करायचे असतील. तर कसं असतं हे? तर लक्षात ठेवा मित्रांनो. 4 शब्द आपल्याला दिलेले असतील. त्यापैकी मी एखादा साधा सोपा शब्द तुम्हाला सांगतो, की आपल्याला टायगरची स्पेलिंग माहिती असेल. TIGER बरोबर. मग यामध्ये एखादा शब्द त्यांनी गाडलेला असेल आणि अशी रेष खाली दिलेली असेल, तर या ठिकाणी तो शब्द आपल्याला भरायचा आहे. म्हणून त्या ठिकाणी कंप्लीट वर्ड्स 4 शब्द दिलेले असतील, त्या शब्द भरायचे आहेत. मग या ठिकाणी काय येईल? तर ई येणार आहे. काय येईल? ई. लक्षात असू द्या. नंतर दुसरा शब्द असू शकतो मग या ठिकाणी काय येईल? एलिफंटमध्ये तर या ठिकाणी तो ए. लक्षात असू द्या. अशा रिकाम्या जागा, रिकामे जे बॉक्स असतील ते आपल्याला भरायचे आहेत. लक्षात असू द्या. पहिला प्रश्न म्हणजे क्वेश्चन क्रमांक 1 त्यामध्ये ए हा सेक्शन आणि ए मधला पहिला प्रश्न कशाशी संबंधित आहे? तर कंप्लीट वर्ड्स लक्षात ठेवा. असे शब्द तुम्हाला दिले असतील त्यामध्ये रिकामी काही गोष्टी असतील ते आपल्याला भरायचे आहेत. सपोज दुसरा शब्द दिला असेल हा क्रियापद आहे. मग ओ-पी नंतर डॅश नंतर एन काय येईल या ठिकाणी? ई येणार आहे. ओपन. ओपन करणे म्हणजे उघडणे. ओपन द डोअर दरवाजा उघडा. ओपन. लक्षात असू द्या. मग असं येऊ शकतो. या ठिकाणी काय येईल? तर या ठिकाणी यस येईल. क्लोज. अशा कंप्लीट वर्ड आपले करायचे आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. तुम्हाला पहिला घटक समजला असेल. आता दुसरा घटक. तो कसा आहे? तर अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेट म्हणजे तर लक्षात ठेवा अल्फाबेट म्हणजे ABCD लक्षात असू द्या. अल्फाबेट मध्ये किती शब्द असतात? टोटल अल्फाबेट किती आहे? तर 26. आपल्याला ABCD जमत असणार. मग ABCD प्रमाणे जे शब्द दिलेले असतील या ठिकाणी त्यांची ABCD प्रमाणे मांडणी करायची आहे. जो शब्द अगोदर येतो ABCD मध्ये तो अगोदर लिहायचा, जो नंतर येतो तो नंतर, त्याच्यानंतर जो येईल तो. म्हणजे कसा सर? तर लक्षात घ्या. 4 शब्द सांगतो. असे 4 शब्द दिलेले असतील. पहिला शब्द काय? पीकॉक, नंतर हेन, नंतर कॅट, नंतर रॅबिट. बरोबर? असे 4 शब्द दिलेले असतील आणि तुम्हाला सांगितलेलं असेल, की अल्फाबेटिकल ऑर्डरने लिहा. मग अल्फाबेटिकल ऑर्डर ABCD प्रमाणे लिहा. ABCD प्रमाणे जर याच्यामध्ये कोणता शब्द अगोदर येतो ABCD मध्ये तर तो अगोदर लिहावा लागेल. तर याच्यामध्ये अगोदर ए हा शब्द आहे का याच्यामध्ये अगोदरच्या? तर नाही. पहिलं शब्द अक्षर पाहायचं फक्त. बी आहे का? तर नाही. सी आहे. सी कॅट. म्हणून सी वाला मी अगोदर लिहील उत्तरमध्ये.
त्यानंतर कोण येतं तर एच, त्यानंतर पीकॉक पी, आणि शेवटी काय येईल रॅबिट. अशा प्रकारे आपल्याला म्हणजे या ठिकाणी एबीसीडी प्रमाणे लिहायचे आपल्याला, ते अशी लिहावं लागतील आपल्याला की कॅट अगोदर येतं, नंतर हेन, नंतर पीकॉक, त्यानंतर शेवटी पीकॉक, नंतर शेवटी काय येईल तर रॅबिट. लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपल्याला एबीसीडी प्रमाणे हे पूर्ण करायचे आहे. लक्षात असू द्या. तुम्हाला दोन गोष्टी समजल्या असतील. पहिलं कंप्लीट द वर्ड, नंतर अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे एबीसीडी प्रमाणे तुम्हाला हे शब्द लिहावे लागतील. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे पंक्च्युएट म्हणजे विराम चिन्हाचा या ठिकाणी वापर करायचा आहे. काय तर विराम चिन्हाचा वापर. या ठिकाणी तिसरा घटक दिलेला आहे पंक्च्युएट म्हणजे विराम चिन्ह वापरायचे आहे मित्रांनो. विराम चिन्ह. मग मी हा सॉल्व करणार आहे का तर आपल्याला जमत असेल तर सॉल्व करा, म्हणजे सॉल्व करू नका. म्हणजे सर 6 सॉल्व करायचे नाही का तर हे 6 घटक दिलेले असतील, 6 पैकी फक्त 4च घटक आपल्याला सॉल्व करायचे आहेत. पहिले 2 सॉल्व केली आपण सोपी होती, तिसरा समजा कठीण आहे तर मी चौथा समजू शकतो. चौथा घ्या मेक फॉरवर्ड म्हणजे काय सर या ठिकाणी 4 शब्द दिलेले असतील, सॉरी एक शब्द मोठा दिलेला असेल आणि त्यापैकी 4 शब्द तयार करावे लागतील. जसं की असं दिलं असेल असा मोठा शब्द दिलेला असेल आणि त्यापैकी सांगितलं असेल की 4 लहान शब्द तयार करा. मग यामध्ये 4 शब्द तयार करावे लागतील आपल्याला. पहिला शब्द मला या ठिकाणी दिसतोय टायगर, नंतर लॉयन, नंतर डॉग, नंतर गॉड, नंतर एग. हे शब्द मी याच्यापासून तयार करू शकतो. तसेच शब्द तुम्हाला एका मोठ्या शब्दापासून तयार करायचे आहेत. कशामध्ये तर प्रश्न क्रमांक 1 मधील चौथ्या घटकासाठी. लक्षात ठेवा. त्यानंतर आहे राईट द रिलेटेड वर्ड्स. एक बॉक्स दिलेला असेल, एक बॉक्स दिलेला असेल, त्यामध्ये एखादा शब्द दिलेला असेल, त्या शब्दाविषयी रिलेटेड असणारे काही शब्द आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे आहेत. समजा या ठिकाणी दिलं असेल बॉय. बॉय म्हणजे काय मुलगा. मी याच्याशी रिलेटेड काही शब्द लिहावे लागतील. जसं की मुलगा कसा असू शकतो ऑनेस्ट असू शकतो, प्रामाणिक. तो कसा असू शकतो क्लेवर असू शकतो, हुशार. एखादा मुलगा कसा असू शकतो तर टॉल असू शकतो, आणि एखादा मुलगा कसा असू शकतो तर दल असू शकतो. असे त्याच्याशी रिलेटेड इतर 4 शब्द आपल्याला प्रश्न क्रमांक 1 मधील ए या सेक्शन मध्ये 5व्या घटकासाठी लिहायचे आहेत. राईट द रिलेटेड वर्ड. लक्ष असू द्या. आणि शेवटचा घटक कंप्लीट द वर्ड चेन. या ठिकाणी एक चेन दिलेली असेल. कशी सर चेन तर लक्षात ठेवा की या ठिकाणी अशी चेन दिलेली असेल आणि या ठिकाणी फक्त एक अक्षर दिलेलं असेल, आणि या अक्षरापासून सुरुवात व्हायला पाहिजे आणि शेवट ज्या अक्षरानं होतं त्यापासून नवीन सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणजे कशी सर तर समजा ई पासून आपण एखादा शब्द तयार करू. ई फॉर एलिफंट.
शेवटी कोण आलं? टी आला. मग टी पासून नवीन शब्द, टी फॉर टायगर. शेवटी कोण आला? तर आर. आर पासून नवीन शब्द, रोज. शेवटी कोण आलं? ई आला. मग ई पासून नवीन शब्द, ई डबल जी. असे शब्द आपल्याला तयार करावे लागतील. कशामध्ये? वर्ड चेन मध्ये. लक्षात असू द्या. असे 6 घटक प्रश्न क्रमांक 1 मधील ए या घटकामध्ये दिलेले असतील. मग त्यापैकी फक्त किती लिहायचे आहेत? 4. जे आपल्याला येतात ते 4 लिहा पूर्णपणे. किती लिहिले असतील? 6. किती लिहायचे? 4. लक्षात असू द्या. एवढं तुम्हाला समजलं असेल. पुन्हा पाहू आपण एकदा. प्रश्न क्रमांक 1 बरोबर. यामध्ये ए हा सेक्शन. ए या सेक्शन मध्ये पहिला घटक या संबंधित आहे. तर कंप्लीट द वर्ड. शब्दाला काय करायचे? पूर्ण करायचे. एखादा शब्द लिहिला असेल तो गाडलेला असेल म्हणजे कसा सर? तर लक्षात घ्या. या ठिकाणी एक शब्द मी गाडलेला आहे. तो कोणता आहे? तर सी. या ठिकाणी सी लिहायचा आपल्याला. असा आपला तो कंप्लीट द वर्ड करायचा आहे. वॉच. वॉच म्हणजे पाहणे. लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे अल्फाबेटिकल ऑर्डर. या ठिकाणी काय करायचे आपल्याला? तर ABCD नुसार व्यवस्थित मांडणी करायची आहे दिलेल्या शब्दांची. एवढं आपल्याला समजलं असेल. तिसरा प्रश्न कशा संबंधित आहे? तर पंक्च्युएट. पंक्च्युएशन मार्क विराम चिन्हा संबंधित आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर चौथा प्रश्न. चौथा प्रश्न कशा संबंधित होता मित्रांनो? तर एक मोठा शब्द दिलेला असेल. असा मोठा शब्द दिलेला असेल. त्यापैकी 4 शब्द तयार करायचे आहेत त्याच्यामधून. म्हणजे काय? तर मेक अ 4 वर्ड. लक्ष असू द्या. त्यानंतर 5वा प्रश्न आहे तो रिलेटेड वर्ड लिहायचे आहेत. त्याच्याशी संबंधित काही घटक आपल्याला लिहायचे असतील. जसं की मी बॉय म्हणालो. बॉय मुलगा कसा असतो? उंच असतो, प्रामाणिक असतो, दल असतो आणि ऑनेस्ट असतो. लक्षात ठेवा. तसंच एखादा घटक दिलेला असेल तुम्हाला, मी असं म्हणू शकतो की या ठिकाणी बॉय नंतर गर्ल लिहिलेली असेल, नंतर एखाद्या सीझन बद्दल सांगितलेलं असेल, बुक्स बद्दल सांगितलेलं असेल किंवा नोटबुक बद्दल, शाळेबद्दल काही सांगू शकता. म्हणून त्याच्याशी रिलेटेड शब्द आपल्याला 5व्या घटकामध्ये लिहायचे आहेत. आणि शेवटी 6वा कंप्लीट वर्ड चेन. असे 6 घटक प्रश्न क्रमांक 1 मधील ए या सेक्शन मध्ये लिहायचे आहेत. आता दुसरा घटक. त्या घटक कोणता आहे? बी हा सेक्शन. मग बी मध्ये काय आहे? तर लक्षात ठेवा. बी या घटकामध्ये आपल्याला काही घटक दिलेले असतील. जसं की ए यामध्ये 2 प्रश्न विचारलेले असतील. बी या सेक्शन मध्ये 2 प्रश्न. पहिला प्रश्न मध्ये सांगितलं असेल मेक मीनिंगफुली सेंटेन्स युजिंग अ फ्रेज. म्हणजे एक फ्रेज दिलेली असेल त्यापासून एक वाक्य तयार करा असा हा प्रश्न असेल. किंवा त्याला ऑर देखील आहे. जर ते सोडवता आलं नाही तर नवीन एखादी गोष्ट दिली असेल की ऍड अ क्लॉज अँड एक्सपांड द सेंटेन्स. म्हणजे एखादा छोटासा वाक्य दिलेलं असेल त्याला मोठं करायला सांगितलेलं असेल. लक्ष असू द्या. या ठिकाणी पहिल्या ह्याच्यात फ्रेज ही वाक्यात उपयोग करा किंवा या ठिकाणी क्लॉज छोटंसं वाक्य त्याला मोठं करा. जसं की एखादं वाक्य समजा तुम्ही आय लाईक स्टोरीज. आय लाईक स्टोरीज एवढं वाक्य दिलेलं असेल आणि तुम्हाला सांगितलं असेल हे प्रश्न ऍड अ क्लॉज अँड एक्सपांड द सेंटेन्स. तर कसं लिहिणार? आय लाईक स्टोरीज विच आर इन्स्पायरिंग कॉमा दोज आर रिटन बाय अब्दुल कलाम. असं आपण लिहू शकतो. मोठं वाक्य तयार करू शकतो. लक्ष असू द्या. तसं आपल्याला या ठिकाणी एक फ्रेज देखील दिलेली असेल त्याची देखील वाक्यात उपयोग करायची आहे. हे देखील लक्षात असू द्या. त्यानंतर दुसरा घटक. त्यामध्ये दिलेलं असेल ऍड प्रिफिक्स आणि सफिक्स
मेक अ वर्ड, काही शब्द दिले असतील त्यांना प्रिफिक्स लावा किंवा सफिक्स लावून नवीन शब्द तयार करा, असा हा घटक असेल. जसं की मी असं म्हणू शकतो, मॅनेज हा शब्द दिलेला आहे. हा काय? हा आहे व्हर्ब. याला प्रिफिक्स किंवा सफिक्स लावून नवीन शब्द तयार करायचा आहे. तुम्ही याला काही गोष्टी लावतो, पुढे नाही तर मागे. प्रिफिक्स म्हणजे पूर्वी आणि सफिक्स म्हणजे मागे, लक्षात ठेवा. मग याला मी काय करणार आहे? याला मी करतो मॅनेजमेंट. काय लावला मी? मेंट लावला. लक्ष असू द्या. मग असे शब्द लिहिले असतील त्यांना इतर शब्द जोडून नवीन शब्द तयार करायचे आहेत. हा काय होता? व्हर्ब होता, मॅनेज. मी तयार काय केलं? नाऊन, मॅनेजमेंट, नियोजन. लक्ष असू द्या. असे शब्द तुम्हाला तयार करायचे आहेत किंवा याला देखील ऑर आहे. मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स. जे शब्द तुम्हाला दिलेले असतील त्यांच्या वाक्यात उपयोग करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला बी हा सेक्शन दिलेला असेल. बी या सेक्शनमध्ये 2 प्रश्न विचारले असतील. ए या सेक्शनमध्ये 6 प्रश्न, बी या सेक्शनमध्ये 2 प्रश्न. दोघांना ऑर देखील आहे. एक तर तुम्ही पहिल्यातले पहिलं सॉल्व्ह करा किंवा दुसरं सॉल्व्ह करा किंवा खालच्याचे पहिलं दुसरं. लक्ष असू द्या. बी हा सेक्शन किती मार्काला आहे? 2 मार्काला आहे. असा सेक्शन क्रमांक 1 किती मार्काला असेल? 10 मार्काला. एवढं आपलं लक्षात पाहिजे. आता प्रश्न क्रमांक 2 म्हणजे सेक्शन देखील दुसरा आणि प्रश्न क्रमांक देखील दुसरा. प्रश्न क्रमांक 2 किंवा सेक्शन 2 मी असं म्हणू शकतो. सेक्शन 2 क्वेश्चन क्रमांक 2 हा 20 मार्काला आहे. किती मार्काला? 20. हे देखील महत्त्वाचं आहे. यामध्ये देखील ए हा घटक आहे आणि बी हा घटक आहे. ए हा घटक 10 मार्काला आणि बी हा घटक देखील 10 मार्काला आहे. हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2 त्यामध्ये 2 घटक ए आणि बी. ए हा घटक 10 मार्काला, बी हा घटक देखील 10 मार्काला. एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला समजलं असेल. आता ए या घटकामध्ये काय विचारतात ते पाहू. ए हा घटक प्रश्न क्रमांक 2 हा आपल्या पॅसेजशी संबंधित असेल. पॅसेज म्हणजे काय? आपण जे धडे वाचले आहेत, चॅप्टर वाचले आहेत इंग्लिशमध्ये, त्याच्याशी संबंधित हे 2 पॅसेज असतील. लक्ष असू द्या. 2 पॅसेज त्यांच्यावर 20 मार्क. हे देखील महत्त्वाचं आहे. किती? 20 मार्क. मग त्यामध्ये 2 सेक्शन असतील. सेक्शन क्रमांक 2 त्यामध्ये ए आणि बी. ए मध्ये कोणते घटक विचारले जातात त्याचा आता आपण अभ्यास करूया. ए मध्ये पहिला प्रश्न असेल सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज. काय आहे? सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज. यामध्ये कसे प्रश्न विचारतात सर? तर लक्षात ठेवा, यामध्ये तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स, मॅच द फॉलोइंग, त्यानंतर मॅच द फॉलोइंग, नंतर फिल द ब्लँक्स म्हणजे काय सर? की चूक की बरोबर असा प्रश्न असू शकतो किंवा फिल द ब्लँक्स म्हणजे रिकामी जागा भरा असा प्रश्न असू शकतो किंवा जोड्या लावा संबंधित प्रश्न असू शकतो. असा हा सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीजचा प्रश्न असू शकतो. जो 2 मार्काला असेल. किती मार्काला? 2. पहिला प्रश्न समजला. आता दुसरा प्रश्न कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज हा कशा संबंधित असेल सर? तर लक्षात ठेवा, यामध्ये काही चार्ट दिलेले असू शकतात. जसं की मी असं म्हणू शकतो वेब, टेबल, डायग्राम, टी डायग्राम म्हणून आणि ते कंप्लीट करायला सांगितलेलं असेल. एखादा बॉक्स दिलेला असेल. एखादा बॉक्स दिलेला असेल. तो पॅसेज जो आपण सॉल्व्ह करणार आहोत, त्या पॅसेजमधील एखादा मेन घटक या ठिकाणी दिलेला असेल आणि त्याची संबंधित इतर घटक लिहायला सांगितलेले असतील. यामध्ये तुम्हाला फ्लो चार्ट असेल, तो कंप्लीट करा. टी चार्ट कंप्लीट करा किंवा काही जोड्या दिलेल्या असतील सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये, त्यांच्या जोड्या लावा. रिलेटेड वर्ड असा हा
दुसरा प्रश्न असेल कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज म्हणून, लक्षात असू द्या. ए मध्ये चुकी बरोबर, फिल द ब्लँक्स म्हणजे रिकामी जागा भरा, किंवा मॅच द फॉलोइंग म्हणजे जोड्या लावा संबंधित. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज मध्ये काय काय लक्षात असू द्या. असा एखादा बॉक्स, त्याच्याशी रिलेटेड शब्द किंवा कम्प्लीट द फ्लो चार्ट किंवा टी चार्ट असा भाग असेल, किंवा मॅच द फॉलोइंग वर काही महत्वाची घडी इकडे तिकडे दिली असेल त्यांच्या जोड्या लावण्यासंबंधित प्रश्न असेल, लक्षात असू द्या. त्यानंतर चा प्रश्न हा व्होकॅब्युलरी बेस क्वेश्चनवर आधारित असेल, म्हणजे यामध्ये तुम्हाला फ्रेजेस किंवा सिनोनिम्स किंवा अँटोनिम्स हे शब्द विचारलेले असतील. कोणती सर? तर लक्षात असू द्या, यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द, समानार्थी, विरुद्धार्थी किंवा फ्रेजेस किंवा रायमिंग वर्ड्स असे आदी शब्द या गोष्टींवरती हा व्होकॅब्युलरी बेस क्वेश्चन असेल, लक्षात असू द्या. व्होकॅब्युलरी बेस क्वेश्चन किती मार्काला असेल? 2. पहिला देखील 2, दुसरा देखील 2, तिसरा देखील 2. त्यानंतर चौथा घटक हा ग्रामरशी संबंधित असेल, ग्रामर म्हणजे व्याकरणाशी संबंधित असेल. आणि पाचवा घटक हा पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे तुमच्या मतावर अवलंबून असेल. असे 5 प्रश्न ए या घटकामध्ये असतील. जसे प्रश्न ए या घटक यामध्ये असतील, ए या घटकामध्ये, तसंच बी या घटकामध्ये देखील सेम प्रकारचे प्रश्न असतील. म्हणजे सर सारखे प्रश्न असतील का ए मध्ये बी मध्ये? तर नाही, प्रश्नांचे पॅटर्न वेगळे असतील, प्रश्न वेगवेगळे असतील. परंतु सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज वर म्हणजे ट्रू की फॉल्स वर जसे प्रश्न असतील, तसेच त्या पॅसेजवर देखील ट्रू फॉल्स वर प्रश्न असतील. प्रश्न सारखे नसणार, प्रश्न त्या उतार्यावर असतील वेगवेगळ्या. परंतु एक तर ट्रू फॉल्स, मॅच द फॉलोइंग किंवा फिल द ब्लँक्स यावर असू शकतात. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज वर काय असेल? कंप्लीट द फ्लो चार्ट किंवा टी चार्ट किंवा एक रिलेटेड वर्डशी इतर शब्द लिहा, असा हा प्रश्न असेल बी. दुसरा व्होकॅब्युलरी बेस क्वेश्चन म्हणजे यावर पॅसेज वेगळे असतील, त्यावर व्होकॅब्युलरी या सेक्शनवरच असतील, परंतु प्रश्न वेगवेगळे असतील. नंतर ग्रामरवर, आणि त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स, लक्ष असू द्या. मला ए हा सेक्शन समजलेला असेल. ए मध्ये 5 प्रश्न, ए हा सेक्शन 10 मार्काला, यामध्ये इत्यादी प्रश्न असतील. त्यानंतर बी हा घटक, बी या घटकामध्ये देखील सेम प्रश्न असतील. म्हणजे पहिला प्रश्न सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज म्हणजे यामध्ये फिल द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स किंवा मॅच द फॉलोइंग असं. त्यानंतर कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज मध्ये काय? तर कंप्लीट द चार्ट, कंप्लीट द टी डायग्राम किंवा रिलेटेड वर्ड लिहावे लागतील एखाद्या मेन मुद्द्या संबंधित. त्यानंतर व्होकॅब्युलरी बेस क्वेश्चन, यामध्ये फ्रेजेस किंवा रायमिंग वर्ड्स किंवा सिनोनिम्स, अँटोनिम्स असे घटक दिलेले असतील. नंतर ग्रामर, आणि शेवटी पर्सनल रिस्पॉन्स असा हा बी सेक्शन असेल. ए आणि बी सेक्शन कशामध्ये? तर प्रश्न क्रमांक 2 मध्ये किती मार्काला? तर 20 मार्काला, लक्षात असू द्या. आता तिसरा प्रश्न, तिसरा सेक्शन देखील म्हणू शकतो मी. तिसरा सेक्शन कशा संबंधित आहे? तर पोएट्री म्हणजे कवितांशी संबंधित आहे. किती मार्काला आहे तिसरा सेक्शन? तिसरा प्रश्न तर 10 मार्काला आहे. यामध्ये 2 कविता दिलेल्या असतील. किती? 2. पहिल्या याच्यामध्ये आपल्याला काही घटक लिहायचे आहेत, आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला कविता, कवितेचे कवी, नंतर त्याच्यातील मेन गाभा इत्यादी गोष्टी पाहायच्या आहेत, जे आपण पुढे पाहणार आहोत. परंतु लक्षात असू द्या, प्रश्न क्रमांक 3 त्यामध्ये देखील 2 घटक असतील, असं मी म्हणू शकतो. क्वेश्चन क्रमांक 3 यामध्ये ए आणि बी असे 2 सेक्शन असतील, 2 घटक असतील. ए हा घटक 5 मार्काला, बी हा घटक देखील 5 मार्काला असेल. बरोबर? एवढं तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर ए या घटकामध्ये काय विचारतील? तर ए या घटक 5 मार्काला असेल. त्यामध्ये सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज जे मी तुम्हाला सांगितलं, यामध्ये काय असेल मग? फिल द ब्लँक्स, मॅच द फॉलोइंग किंवा ट्रू ऑर फॉल्स. नंतर कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज मध्ये सेम कंप्लीट द चार्ट, कंप्लीट द टी डायग्राम किंवा रिलेटेड वर्ड याची संबंधित लिहावे लागतील. आणि शेवटी पोएटिक ऍक्टिव्हिटीज बेस्ड क्वेश्चन, यामध्ये तुम्हाला रायमिंग वर्ड असू शकतात. ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लिहाव्या लागतील. सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज लक्षात असू द्या, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज आणि पोएटिक ऍक्टिव्हिटीज बेस्ड क्वेश्चन जो रायमिंग वर्डशी संबंधित असू शकतो. प्रश्न क्रमांक 3 मधील ए हा सेक्शन. नंतर बी हा सेक्शन,
बी मध्ये काय असेल तर पोएम फॉर ॲप्रिसिएशन 5 मार्काला. मग यामध्ये तुम्हाला टायटल, कवितेचे नाव विचारतील, त्यानंतर नेम ऑफ द पोएट, कवीचे नाव विचारतील, त्यानंतर रायमिंग स्कीम म्हणजे रायमिंग जोड्या त्या ठिकाणी जुळतात का, कोणत्या जुळतात ते आपल्याला त्या ठिकाणी लिहावं लागेल. फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार लिहावं लागेल. काय तर अलंकार आपल्याला माहिती असेल. आणि शेवटी थीम ऑर सेंट्रल आयडिया म्हणजे ती कविता असेल ती त्याचा मूळ गाभा काय आहे, कवीने ती कविता कशा संदर्भात सांगितलेली आहे त्याचा मूळ गाभा आपल्याला या ठिकाणी लिहावा लागेल मित्रांनो. म्हणजे ए या सेक्शन मध्ये जसे पॅसेज मध्ये प्रश्न होते तसे प्रश्न ए या सेक्शन मध्ये होते. कशामध्ये प्रश्न क्रमांक 3 मधील पहिली जी कविता आहे त्यामध्ये साधे प्रश्न आहे. परंतु बी या बी या सेक्शन मध्ये काय आहे, तर बी या सेक्शन मध्ये आपल्याला कवितेचे नाव, कवीचे नाव, नंतर रायमिंग स्कीम म्हणजे रायमिंग जोड्या, त्यानंतर आहे फिगर ऑफ स्पीच, अलंकार आणि शेवटी सेंट्रल आयडिया आपल्याला लिहायची आहे. असे प्रश्न क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 3 मध्ये ए हा सेक्शन 5 मार्काला, बी हा सेक्शन 5 मार्काला आहे. तिसरा सेक्शन हा कवितांशी संबंधित आहे, हे देखील लक्षात असू द्या. आता चौथा सेक्शन असं म्हणू शकतो प्रश्न क्रमांक 4. मग यामध्ये काय आहे तर यामध्ये नॉन टेक्स्चुअल पॅसेज किती मार्काला असणार आहे तर 15 मार्काला हा प्रश्न क्रमांक 4 म्हणजे सेक्शन 4 असणार आहे, हे देखील लक्षात असू द्या. मग यामध्ये काय तर यामध्ये एक उतारा असा असेल तो पुस्तकाच्या बाहेरचा असेल जो 10 मार्काला असेल. पुस्तकाच्या बाहेरचा उतारा असं मी म्हणू शकतो. हा किती मार्काला असणार आहे तर यामध्ये असं म्हणू शकतो मी प्रश्न क्रमांक 4 क्वेश्चन क्रमांक 4 यामध्ये 2 सेक्शन आहेत ए आणि बी. ए हा सेक्शन 10 मार्काला आणि बी हा सेक्शन 5 मार्काला. बरोबर. मग टोटल किती आले 15. क्वेश्चन क्रमांक 4 हा 15 मार्काला आहे. मग ए या सेक्शन मध्ये काय आहे जसं आपण पॅसेज पाहिले प्रश्न क्रमांक 2 मधील जे प्रश्न पाहिले सेम तशाच प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. जसं की ए या सेक्शन मध्ये सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज, नंतर कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज, नंतर व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन, नंतर ग्रामर आणि शेवटी तुमचं मत म्हणजे काय पर्सनल रिस्पॉन्स विचारला जाईल. किती मार्काला हे सर्व प्रश्न 2-2 मार्काला असतील. टोटल 10 मार्काला ए हा सेक्शन असेल, लक्षात असू द्या. एवढं सोपं आहे. परंतु तुम्हाला माहिती पाहिजे लिहायचं काय. मग याची उत्तर तुम्हाला कुठून शोधावी लागतील तर उतार्यामधून, लक्ष असू द्या. प्रश्न सोपी असतील. सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीज जोड्या लावा संबंधित किंवा फिल द ब्लँक्स रिकामी जागा ते तुम्हाला उत्तर पॅसेज मध्ये सापडतीलच 100%. नंतर चूक की बरोबर ते तुम्हाला उतार्यावरून समजेलच 100%. त्यामध्ये टेन्शन घेऊ नका. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 मधील बी हा सेक्शन. बी हा सेक्शन कशा संबंधित आहे तर समरी. समरी म्हणजे सर की आपल्याला या ठिकाणी सारांश लेखन लिहायचं आहे. सारांश लेखन जे आपण मराठीमध्ये पाहिलं होतं तसं आपल्याला इंग्लिश मध्ये देखील सारांश लेखन लिहायचं आहे. मग कोशाचे सारांश लेखन लिहायचं तर जो हा ए मध्ये उतारा दिलेला असेल त्याचं सारांश लेखन आपल्याला लिहायचं आहे. मग सारांश लेखन लिहायचं कसं तर अगोदर लिहावं लागेल टायटल, नाव लिहावं लागेल टायटलचे नाव. त्यानंतर सेंट्रल आयडिया, सेंट्रल आयडिया त्यामध्ये काय आहे म्हणजे तो एवढा मोठा पॅसेज असेल त्याचा मूळ गाभा काय आहे ते तुमच्या शब्दात लिहावं लागेल. आणि तिसरं काय दिलंय यूज ॲप्रोप्रिएट लँग्वेज त्यामुळे खाडाखोड करू नका, सुटसुटीत लिहा, साधं लिहा आणि काय ग्रॅमॅटिकली करेक्ट लिहा. याला किती मार्क असतील तर टोटल 5 मार्क सारांश लेखनाला असतील मित्रांनो, लक्षात ठेवा. मग प्रश्न क्रमांक 1 10 मार्काला, प्रश्न क्रमांक 2 20 मार्काला, प्रश्न क्रमांक 3 10 मार्काला, प्रश्न क्रमांक 4 15 मार्काला, हे देखील लक्षात असू द्या. आता आपण काय पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 5. मग प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय रायटिंग स्किल. काय याच्यामध्ये रायटिंग स्किल आपली रायटिंग स्किल डेव्हलप आहे का यावर हा घटक अवलंबून आहे. मग यामध्ये प्रश्न क्रमांक 5 मध्ये मी असं म्हणू शकतो
क्वेश्चन क्रमांक 5 यामध्ये देखील ए आणि बी हा सेक्शन आहे. मग ए या सेक्शन 5 मार्काला आणि बी हा सेक्शन देखील 5 मार्काला आहे. एवढं साधं आपल्याला समजायला पाहिजे. त्यानंतर ए या सेक्शन मध्ये आपल्याला पत्रलेखन लिहायचे आहे. ए मध्ये काय पत्रलेखन लक्षात असू द्या. ए मध्ये पत्रलेखन लेटर रायटिंग. पण लेटर रायटिंग दोन प्रकारची असते, एक फॉर्मल एक इनफॉर्मल. लक्षात असू द्या. फॉर्मल आणि इनफॉर्मल. फॉर्मल एखाद्या व्यावसायिक व्यक्तीला, शिक्षकाला व आदरणीय ठिकाणी जर पाठवायचे असेल त्या ठिकाणी फॉर्मल. इनफॉर्मल मित्राला, घरच्या लोकांना, पॅरेंट्स वगैरे इनफॉर्मल. लक्षात असू द्या. त्यानंतर ए हा सेक्शन समजला. लक्षात घ्या, परत ऐका की प्रश्न क्रमांक 5 त्याच्यामध्ये दोन सेक्शन ए आणि बी. ए या सेक्शन 5 मार्काला, त्यामध्ये असेल पत्रलेखन. पत्रलेखन दोन प्रकारचे फॉर्मल इनफॉर्मल. लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 त्यामध्ये बी हा सेक्शन. बी या सेक्शन मध्ये दोन घटक दिलेले असतील, त्यापैकी आपल्याला एकच घटक सॉल्व्ह करायचा आहे. या ठिकाणी दोन घटक दिले, ते कोणकोणते? एकदा तुम्ही डायलॉग रायटिंग करा किंवा स्पीच रायटिंग करा. डायलॉग म्हणजे संवाद लेखन. जेव्हा दोन लोक एकमेकात बोलतात त्याला म्हणतात संवाद लेखन. आणि ड्राफ्टिंग ऑफ स्पीच म्हणजे स्पीच रायटिंग म्हणजे जेव्हा आपण भाषण करतो. आपण नेहमीच आपल्या लोकमान्य टिळकांच्या जयंतीवर काय करायचं, आपण भाषण घ्यायचो. ते भाषण म्हणजे काय ड्राफ्टिंग ऑफ स्पीच. एखादा टॉपिक तुम्हाला दिलेला असेल, त्या संबंधित तुम्हाला स्पीच रायटिंग लिहायची आहे. लक्षात असू द्या. म्हणजे काय, क्वेश्चन क्रमांक 5 यामध्ये ए हा घटक लेटर रायटिंग संबंधित आहे, म्हणजे पत्रलेखन. बरोबर. त्यानंतर बी हा घटक, यामध्ये दोन घटक आहेत. एक तर तुम्ही डायलॉग रायटिंग लिहा, डायलॉग रायटिंग किंवा स्पीच रायटिंग लिहा. या दोघांपैकी एकच गोष्ट लिहा. दोघी लिहिण्याची आवश्यकता आहे का, तर नाही. एक तर डायलॉग रायटिंग कंप्लीट करा किंवा स्पीच रायटिंग कंप्लीट करा. स्पीच रायटिंग सोपी असते, तुम्ही ती लिहू शकता. डायलॉग रायटिंग देखील सोपी आहे, ते देखील तुम्ही दोघांपैकी ठरवा. व्यवस्थित मॅनेजमेंट करा की कोणती गोष्ट आपल्याला जास्त सोपी जाते, त्यापैकी लिहा. तुम्हाला प्रश्न 5वा समजला असेल. प्रश्न 5वा किती मार्काला आहे? 10 मार्काला. त्यामध्ये किती घटक आहेत? ए आणि बी. ए मध्ये काय पत्रलेखन, बी मध्ये काय डायलॉग रायटिंग आणि स्पीच रायटिंग. दोघांपैकी मला एकच गोष्ट लिहायची आहे. आता प्रश्न क्रमांक 6 ही देखील कशावर आहे? रायटिंग स्किलवर आहे. मग यामध्ये देखील दोन सेक्शन आहेत, ए आणि बी. मग ए या सेक्शन मध्ये आपल्याला व्हर्बल टू नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल अशा गोष्टी लिहायच्या. म्हणजे काय सर, यामध्ये असं आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल मध्ये काय माहिती का, या ठिकाणी तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल यामध्ये तुम्हाला एखादा टी चार्ट दिला असेल किंवा टी डायग्राम दिलेली असेल किंवा फ्लो चार्ट दिलेला असेल, त्यापासून आपल्याला पॅरेग्राफ तयार करायचा आहे. लक्ष असू द्या. नॉन व्हर्बल टू व्हर्बल मध्ये काय टी डायग्राम दिलेली असेल, फ्लो चार्ट दिलेला असेल किंवा अशा बॉक्स मध्ये आपल्याला काही लिहून दिलेलं असेल. सिंपल, जर तुम्हाला ती डायग्राम समजत नसेल किंवा फ्लो चार्ट समजत असेल, तर बॉक्स मध्ये काही गोष्टी लिहून दिलेल्या असतील, ते आपल्याला कशा संदर्भात लिहायच्या आहेत, तर पॅरेग्राफ मध्ये लिहायच्या आहेत, शब्दांमध्ये लिहायच्या आहेत. आणि काय म्हणता याला, तर नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे काय, पॅरेग्राफ दिलेला असेल त्यापैकी तुम्ही फ्लो चार्ट तयार करा किंवा टी डायग्राम तयार करा, म्हणजे या गोष्टी तयार करा किंवा बॉक्स मध्ये व्यवस्थित मांडा. अशा प्रकारे या गोष्टी लिहायला सांगितलेल्या असतील. साधा आणि सोपा घटक असतो तो तुम्ही जर तुम्हाला तो जमला, साधा सोपा असतो, तुम्ही व्यवस्थितरित्या लिहू शकणार आहात. ठीक आहे, तुम्हाला एवढं समजलं असेल.
नाही सर समजलं नाही, पुन्हा सांगा. ऐका, या ठिकाणी काय आहे, व्हर्बल टू नॉन व्हर्बल. व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे काय, एखादा टी डायग्राम दिलेली असेल, फ्लो चार्ट दिलेला असेल किंवा बॉक्स मध्ये लिहून काही गोष्टी दिलेल्या असतील, ते तुम्हाला पॅरेग्राफ मध्ये लिहायचे आहेत, त्याला म्हणतात व्हर्बल टू नॉन व्हर्बल, सॉरी, नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आणि पुढे अजून दिलेलं आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. यामध्ये काय, यामध्ये एक पॅरेग्राफ दिला असेल, त्याचे रूपांतर कशामध्ये करायचे, फ्लो चार्ट मध्ये, टी डायग्राम मध्ये करायचं आहे, लक्षात असू द्या. म्हणजे 6वा प्रश्न हा कशा संबंधित आहे, तर 6वा प्रश्न हा रायटिंग स्किलशी संबंधित आहे. त्यामध्ये ए हा घटक नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल या घटकाशी संबंधित आहे. ए हा घटक, बी हा घटकाशी संबंधित आहे. तर बी या घटकामध्ये न्यूज रिपोर्ट किंवा न्यूज रायटिंग संबंधित हा बी हा घटक आहे, किंवा त्याला ऑर देखील आहे, डेव्हलपिंग अ स्टोरी म्हणजे स्टोरी रायटिंग. जसं की आपण मराठीमध्ये कथा लेखन लिहायचो, तसं देखील इंग्लिशमध्ये प्रश्न क्रमांक 6 मधील बी हा घटक कथा लेखन संबंधित आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो, क्वेश्चन क्रमांक 6 यामधील बी हा घटक, यामध्ये आपण रिपोर्ट रायटिंग लिहू शकतो, बातमी लेखन. रिपोर्ट रायटिंग म्हणजे काय, बातमी लेखन किंवा स्टोरी रायटिंग म्हणजे कथा लेखन लिहू शकतो. या दोघांपैकी आपल्याला एकच गोष्ट लिहायची आहे, हे देखील लक्षात असू द्या. एक तर बातमी लेखन लिहा किंवा स्टोरी रायटिंग लिहा, म्हणजे कथा लेखन, लक्षात असू द्या. मग 6वा प्रश्न समजला का? हो सर समजला. परत ऐका, क्वेश्चन क्रमांक 6 यामध्ये काय, तर यामध्ये ए आणि बी असा घटक आहे. ए मध्ये आपल्याला लिहायचे व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल. बी या घटकामध्ये एक तर रिपोर्ट रायटिंग किंवा स्टोरी रायटिंग लिहायची आहे. इत्यादी गोष्टी लक्षात असू द्या. आणि आता शेवटचा प्रश्न, तो डेव्हलपमेंट, सॉरी, स्किल डेव्हलपमेंट्स म्हणजे या ठिकाणी ट्रान्सलेशन करायचं आहे. ट्रान्सलेशन म्हणजे इंग्लिशमध्ये काही शब्द दिलेले असतील, इंग्लिशमध्ये ते कशात लिहायचे, मराठीत, लक्षात असू द्या. एकूण प्रश्न किती आहेत मग इंग्लिशमध्ये, इंग्लिशच्या पेपरमध्ये 7. पहिला प्रश्न कशा संबंधित आहे, तर पहिला आहे लँग्वेज स्टडी. दुसरा प्रश्न हा पॅशे संबंधित आहे. तिसरा प्रश्न हा कवितांशी संबंधित आहे. चौथा प्रश्न हा देखील पॅसेजशी संबंधित आहे, परंतु तो पॅसेज बाहेरचा असेल, म्हणजे दुसरा असेल. नंतर 5वा प्रश्न हा रायटिंग स्किलशी संबंधित आहे. 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला पत्रलेखन, तसेच पत्रलेखन लिहिलं ए या घटकामध्ये. बी या घटकामध्ये काय लिहायचं आहे, लक्षात असू द्या. बी या घटकामध्ये आपल्याला, सॉरी, बी या घटकामध्ये डायलॉग रायटिंग किंवा स्पीच रायटिंग लिहायची आहे. डायलॉग किंवा स्पीच रायटिंग, लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 यामध्ये आपल्याला ए या घटकामध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा घटक कंप्लीट करायचा आहे. बी या घटकामध्ये आपल्याला रिपोर्ट रायटिंग किंवा रिपोर्ट आणि स्टोरी रायटिंग या दोघांपैकी एक गोष्ट लिहायची आहे. आणि शेवटी प्रश्न 7वा हा ट्रान्सलेशन संबंधित आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये काही गोष्टी दिल्या असतील, त्या कशात लिहायच्या आहेत, मराठीमध्ये लिहायच्या आहेत. असा हा आपला इंग्लिशचा पेपर असणार आहे. किती मार्काला असणार आहे, 80 मार्काला. पहिला प्रश्न किती मार्काला, 10. दुसरा प्रश्न 20. तिसरा प्रश्न 10. चौथा प्रश्न 15. 5वा प्रश्न हा 10 मार्काला. 6वा प्रश्न हा देखील 10 मार्काला. 7वा प्रश्न किती मार्काला असणार आहे, 5 मार्काला असणार आहे. असा आपला 80 मार्काचा पेपर असेल. एवढं तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. यामध्ये तुम्हाला काही गोष्टी लिहायच्या आहेत, काही गोष्टी लिहायच्या नाहीत. जसं की प्रश्न क्रमांक 1 मध्ये ए हा सेक्शन, त्यामध्ये किती घटक दिले, 7. 6 पैकी लिहायचे 4, बरोबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 मध्ये, त्यामध्ये काय लिहायचं आपल्याला, पत्रलेखन. पत्रलेखनामध्ये दोन्ही लिहायचे का, फॉर्मल इनफॉर्मल, नाही, आपल्याला एकच पत्र लिहायचे आहे. त्यानंतर त्याच्या खाली डायलॉग आणि स्पीच रायटिंग लिहिली आहे. ते दोघी लिहायचे आहेत का, तर नाही. एक तर डायलॉग रायटिंग लिहा, एक तर स्पीच रायटिंग लिहा. नंतर प्रश्न क्रमांक 6 त्यामध्ये
ए या सेक्शनमध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल दोघी लिहायचे आहेत का? तर नाही. इथं नॉन व्हर्बल टू व्हर्बल करा किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 मध्ये बी. बी मध्ये रिपोर्ट रायटिंग आणि स्टोरी रायटिंग दोघी लिहायचे आहेत का? तर नाही. एक तर बातमी लेखन लिहा किंवा कथा लेखन लिहा. या दोघांपैकी एकच गोष्ट लिहा आणि शेवटी आहे ट्रान्सलेशन. एवढं लक्षात असू द्या. असा आपला पेपर असणार आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. जर तुम्हाला या पीपीटी नोट्स हवी असेल तर तुम्ही या टेलिग्रामला जाऊन मिळवू शकणार आहात नोट्स. लक्ष असू द्या. या ठिकाणी आपली नोट्स मी तुम्हाला शिकवलेली आहे. त्या नोट्स व इतर महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवर मिळतील. मित्रांनो, आपली बॅच 10वी ची बॅच याची सुरुवात आपण 1 एप्रिल पासून करणार आहोत आणि इतर बॅचेस आपण 9वी ची बॅच 1 जून पासून, 8वी 1 जून पासून आणि इतर बॅचेस आपण 15 जून पासून सुरू करणार आहोत. पहिल्यांदाच आपण बॅच घेतोय. आपल्या या अकॅडमीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. ठीक आहे. पुढे जर तुम्हाला अभ्यासाबद्दल कोणतीही अडचण येत असेल तर तुम्ही या नंबरशी संपर्क साधू शकता. हा आमच्या अकॅडमीचा नंबर आहे. याच्यावर तुम्हाला जर अडचण वगैरे आली अभ्यासासंबंधित 10वी, 9वी, 8वी कोणत्याही वर्गासंबंधित तुम्ही या ठिकाणी कॉल करू शकणार आहात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद.